समजतोय? सो की म्हणजे काय आहे, थोडक्यात तुमचा तो एपीआय ऍक्सेस करायला एक युनिक व्हॅल्यू प्रत्येकाला जनरेट करून दिली जाईल. जसं फॉर एक्झाम्पल मला जीमेल ऍक्सेस करायचं आहे, मला काय लागणार आहे, युजर नेम पासवर्ड. पण एपीआयला मला प्रत्येक वेळेस युजर नेम पासवर्ड अशी व्हॅल्यू पास करणं पॉसिबल नाहीये. त्यावेळेस काय केलं जातं, तुम्हाला एक युनिक स्ट्रिंग प्रोव्हाइड केली जाईल, त्याच्यात की असेल. ओके, ही की जर प्रॉपर असेल तरच तुम्हाला एपीआय कंझ्युम करता येतो. समजतोय? सो एपीआय की म्हणजे काय, थोडक्यात ह्यूज स्ट्रिंग विच इज कंटेनिंग कॉम्बिनेशन ऑफ अ नंबर अँड कॅरेक्टर्स, आणि ही प्रत्येकाची युनिक असणार आहे. ओके, सो आपण पहिल्यांदा काय केलं, गो टू गुगल अँड सर्च एनी एपीआय. आता इथं आपण जो फ्री वेदर एपीआय म्हणून सर्च केला, आपल्याला हे फ्रीचे काही वेदरचे एपीआय मिळाले. हा वाला थोडा पेड वाला वर्क करतोय, हा फ्री वाला जो पहिला आहे हा वाला यूज करू. आता इथं पहिला तुम्हाला काय करावं लागेल, साइन अप करावं लागेल. ओके, आता मी साइन अप केलेलं आहे, त्यामुळे मी लॉग इन करतो डायरेक्टली. साइन अपला काही जास्त व्हॅल्यू लागत नाही, तुमचा जीमेल मागतो तो आणि युजर नेम पासवर्ड मागतो. ओके, ज्यावेळेस तुम्ही साइन अप करचाल त्यावेळेस तुम्हाला अशी एपीआय की प्रोव्हाइड केली जाईल या टाईपची. समजते? आणि ही एक रॅन्डमली जनरेट केलेली असते आणि प्रत्येकासाठी युनिक असते. ह्या कीवरून समजते की हा युजर मी आहे, तुमची की थोडी वेगळी असेल. ओके, सो ही की कॉपी करून घ्या. काही एपीआय विदाउट की काम करतात, ओपन टू ऑल, कुणी पण या यूज करा. पण हा काय करतोय, फ्रीमध्ये राईट, पण तुम्हाला विदाउट की ऍक्सेस करू देत नाही त्याचा एपीआय. जर आपण तो पण बघणार आहे, विदाउट की वाला एक बघणार आहे, विथ की वाला एक बघणार आहे. ओके, मी असं अज्युम करतो की एपीआय क्रिएशन सगळ्यांना माहित आहे, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सर्च ऑपरेशन सगळ्यांना समजलेलं आहे. ओके, आता आपण रेडीमेड एपीआय क्रिएट केलेला आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्व्हर साईडला कंझ्युम कसा करायचा हा बघायचा आहे. आता दोन साईड आहेत, क्लायंट साईड पण आहे आणि सर्व्हर साईड पण आहे. क्लायंट साईड म्हणजे काय, मला माझा एक स्क्रिप्ट लिहावं लागेल, त्या स्क्रिप्टमध्ये जे क्वेरीचा यूज करून, जेसनचा यूज करून मला जे क्वेरी वापरून आपल्याला अजॅक्स वापरून एपीआय कंझ्युम करावा लागेल. तो सिंटॅक्स थोडा डिफिकल्ट आहे, तो पण आपल्याला बघायचा नंतर. आता सर्व्हर साईडला आपण कंझ्युम करायचा कसा बघणार आहे, कारण आपण एपीआय क्रिएशन मध्ये आणि कंझ्युम करायला कोड लिहिता, तोच कोड आहे, दुसरा नवीन कोड काही नाहीये. त्यात फक्त एका दुसरी लाईन ऍड होईल, ती मी तुम्हाला सांगेन काय आहे. इथपर्यंत कळतं सगळ्यांना? जे काही एपीआय वापरायचा आहे एक्सवायझेड कंपनी, त्याच्या वेबसाईटला जा, तो साइनअप करा सांगत असेल तर साइनअप करा, विदाउट साइनअप तो तुम्हाला एपीआय प्रोव्हाइड करत असेल तर वेल अँड गुड, डायरेक्टली यूज करा. ओके, सो साइनअप केला आपण. इथं साइनअप करायला काय आहे, युजर नेम टाका, मी ईमेल आयडी टाकला, पासवर्ड टाकला आणि लॉग इन करून घेतलं, साइनअप केला. साइनअप केलं की त्याने व्हेरिफिकेशन करायला मला एक मेल पाठवला, व्हेरिफिकेशनचा मेलला क्लिक करून व्हेरीफाय करून लॉग इन केलं. लॉग इन केलं की ऑटोमॅटिक मला एक माझी की मिळाली, हा डॅशबोर्ड मिळाला माझा ऍक्सेसचा. इथं माझ्या इथं की मिळाली आहे, या कीला मी काय केला, कॉपी करून ठेवला. ओके, नाव आता याने काय केलेले आहेत, आपल्याला डिफरंट वेदरचे रिलेटेड काही एपीआय प्रोव्हाइड केलेले आहेत. ते कसे काम करतात बघू. इथं एपीआय डॉक्युमेंटेशन जावा किंवा एपीआय एक्सप्लोरला जा. इथं आल्यानंतर आपल्याला वेदरचा एपीआयचा इथं तुमची की टाकून सांगतो, टेस्टिंग करायला द्यायला तुम्हाला एक सॅम्पल द्यायला लागलाय. माझी की इथं कॉपी केली. प्रोटोकॉल कोणता पाहिजे मला, एचटीटीपी वाला पाहिजे, और एचटीटीपी येस, वॉट एव्हर यू नीड, सिलेक्ट करा. कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिझल्ट पाहिजे, प्रोव्हाइड दॅट अ फॉर्मॅट, एक्सएमएल और जेसन. राईट नाऊ जेसन इज अ फिजिबल. एक्सएमएल ओल्ड टाईपचे प्रोजेक्ट असतील तुमचे, ASP.NET वाले और डेस्कटॉप ऍप्लिकेशन खूप जुने वाले, तिथे तुम्हाला डेटा कंझ्युम करायचा आहे, एपीआय कंझ्युम करायचा आहे, यूज एक्सएमएल. ओल्ड वाला जो ASP.NET आहे, आधीचे फ्रेमवर्क, ते जेसन सपोर्ट नाही करत. मग तुम्हाला एक्सएमएल मध्ये फॉर्मॅट एक्सपोर्ट करावं लागेल, तिथं कंझ्युम करावं लागेल, यूज करावं लागेल. ओके, राईट नाऊ पुट जेसन अँड हिअर पुट व्हॅल्यू. व्हॉट इज द पॅरामीटर सी हिअर, क्यू. ओके, आणि ज्या सिटीचं तुम्हाला वेदर करंट बघायचं आहे, पुट दॅट सिटी नेम. आय वॉन्ट टू चेक वेदर ऑफ पुणे. नाउ टाईप अँड शो रिस्पॉन्स. सी, त्याने मला रिस्पॉन्स दिला, कॉल केलाय, हा वाला कॉल. ओके, हा कॉल मी काय करणार, सिम्पली कॉपी करून ठेवणार. करंटली या कॉलमध्ये दोन्ही पण आहे, माझी की पण आहे आणि सिटी पण आहे, दोन्ही पण आहे. सो मी याला कॉपी केला,
त्याने मला खाली इथं रिस्पॉन्स दिला. रिझल्ट मला कसा मिळतोय, हा रिझल्ट या फॉर्मॅटमध्ये मिळतोय. दिस इज अ जेसन फॉर्मॅट रिझल्ट. समजतोय? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? काही एपीआयच्या वेबसाईट्स तुम्हाला अशी रेडीमेड हेल्प प्रोव्हाइड करतात, काही जण प्रोव्हाइड नाही करत. अशा वेळेस काय करावं लागेल, आता मला हा रिझल्ट इथे समजा ॲज्युम करा की ह्या वेबसाईटनं रिझल्ट दिलेला नाही मला. मग माझ्याकडे हा जो URL आहे, तो URL मी कॉपी केला. आपला जो पोस्टमन आहे, त्या पोस्टमनमध्ये हा URL मी पेस्ट केला. जसं मी पेस्ट केला, इथं गेट पोस्ट कुठली मेथड असेल बाय डिफॉल्ट मी गेट ठेवली. मला त्याने इथं कीची लिस्ट दिली आहे बघा. वन की इज अ क्यू टाईप, अनदर की इज अ AQI, sorry, first is a key parameter, second one is a queue, third one is a AQI. आता हे AQI ला आपल्याला काही एवढा इंटरेस्ट नाहीये, तो अनचेक केला म्हणजे इथनं ती रिमूव्ह होऊन जाईल. सेंड केला. एपीआयच्या सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाईल, की आणि व्हॅल्यू सेंड केली जाईल. कोणती? आपली की आणि सिटी कोणती आहे, सिटी नेम. त्याच्या रिलेटेड इथं आपल्याला जेसन मध्ये फॉर्मॅटमध्ये रिझल्ट मिळून जाईल. हा दिसतोय खाली सगळ्यांना? हा रिझल्ट कळतोय? हा जो रिझल्ट आहे हा जेसनच्या फॉर्मॅटमध्ये. समजतोय? आता आपल्याला जेसन रीड करता आला पाहिजे, तरच हा डेटा मला समजून जाईल. आणि तुम्ही जर इथं ऑब्झर्व केला, सी व्हॉट इज अ स्टेटस 200 मीन्स ओके. आता समजा माझ्याकडून ही की काहीतरी चुकली, त्यातलं मी एखादा कॅरेक्टर कमी जास्त केला. सी व्हॉट हॅपन, 403 फोरबिडन, एपीआय की हॅज बीन डिसेबल. त्याला ही कीज मिळालेली नाही, त्याला मॅच होई नाही की. मग तुमची की मी वापरली काय, माझी तुम्ही वापरली काय, काही फरक पडणार नाही. मे बी माझा डेटा असेल तुम्हाला मिळून जाईल, तुमचा डेटा मला मिळून जाईल. जर सेन्सिटिव्ह असेल तर वी विल नॉट शेअर दॅट की. जसा तुमचा युपीआयचा आयडी असतो, की असते बघा, पेमेंट करायला तुम्ही वापरता. तुमचा मोबाईल मला दिला आणि की सांगितली, आय विल डू ट्रान्झॅक्शन. मग ही की जर मी तुम्हाला दिली, जर पेड असेल तर तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन करू शकता. समजतोय? सो पुट दॅट की सिक्युअरली, स्टोर इट इन सिक्युअर प्लेस. आता ह्या एक्झाम्पलला काही इश्यू नाही आहे, पण तुम्ही ज्यावेळेस पेड व्हर्जन यूज करता, वेगवेगळे एपीआयज वापरता, हायली सिक्युअर, पेमेंट गेटवेवाले म्हणा किंवा मेलवाले, अशा त्याच्या की तुम्हाला सिक्युअर प्लेसला ठेवावं लागतील, कोणालाही शेअर करून नाही चालणार. समजतोय? सो अगेन आय विल delete it, repaste it, remove that AQI. सो माझी एपीआयचे जो URL आहे हा परफेक्टली काम करतोय, याच्यावर मला कळतं. काही वेळा काय होतं, तुम्ही एपीआय वापरता बरोबर आहे, पण तो एपीआय सर्व्हरच बंद आहे, सर्व्हरवर लोड खूप आलेला आहे, काहीतरी इश्यू झालेला आहे. सो आपला रिझल्ट मिळणार नाही. सो टेस्ट दॅट एपीआय इन युअर पोस्टमन ऑर अनदर पॅरलल टूल. मार्केटमध्ये असे भरपूर टूल आहेत जे एपीआय टेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला मिळतील. यातला पोस्टमन हा थोडा फेमस आहे. कोणताही वापरा तुम्ही, असा काय रूल नाही की पोस्टमन वापरला पाहिजे. तुम्ही URL मध्ये ब्राउझरमध्ये पेस्ट केला तरी तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. पण ब्राउझर जनरली काय करतो, गेट और पोस्ट सपोर्ट करतो, बाकीच्या HTTP मेथड तो सपोर्ट नाही करत. सपोर्ट करतोय, तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड नाही करत टू टेस्ट इट. समजतो? डायरेक्टली इथं काय आहे, तुम्ही ही मेथड इथे चेंज करू शकता आणि तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट फेच करू शकता. समजतोय? So we are using here get and checking that result. इथपर्यंत कोण डाऊट आहे का? एपीआय कसा यूज करायचा, नेटवर सर्च कसा करायचा, अकाउंट कसं करायचं, URL कसा कॉपी करायचा. नाव आता ह्या एपीआय मध्ये, एपीआयच्या URL मध्ये किती पॅरामीटर्स आहेत? 2. कोणकोणते? वन इज अ की, पॅरामीटर नेम की, सेकंड वन इज अ क्यू. हे पॅरामीटरची नावं लक्षात ठेवायचे. ओके, नाव कॉपी दिस अगेन URL, गो बॅक टू युअर प्रोजेक्ट. आता इथे प्रोजेक्ट क्रिएट करताना आपल्याला रिझल्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे? जेसन. हा जेसनचा रिझल्ट आपल्याला ऑब्जेक्टच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावा लागेल. ओके, सो फ्रॉम जेसन टू ऑब्जेक्ट कन्वर्जन करायला आपल्याला जेसनची एक मेथड यूज करावी लागते, बी सिरियलाइज म्हणून. ह्याच्या अपोजिट कुठली आहे? सिरियलाइज. युअर ऑब्जेक्ट टू जेसन कन्वर्जन वी यूज अ सिरियलाइज मेथड, and from JSON to object conversion we use a deserialize method.
हा सिरियलाइज डिसिरियलाइज जेसन हा प्रकार काय असतो? जेसन म्हणजे काय नथिंग बट वन प्लेन स्ट्रिंग, एक स्ट्रिंग असणार आहे. या स्ट्रिंग मध्ये तो काय करतो? एक फॉर्मॅट मध्ये डेटा स्टोअर करतो. कोणता फॉर्मॅट? कर्ली ब्रेस तो ओपन क्लोज करेल. जो ज्याने जेसन लिहिलेला आहे त्याने काय केलेलं आहे? डेटा सेंडिंग करण्यासाठी XML ला प्रॉब्लेम यायला लागले लोकांना. त्याचे टॅग लक्षात ठेवणं, पाठ करणं क्रिटिकल व्हायला लागलं, रीड करणं क्रिटिकल व्हायला लागलं. मग त्याने काय केला? एकच सिंटॅक्स जनरेट केला जेसनसाठी. जेसन म्हणजे काही दुसरं नवीन काही नाहीये, तर एक स्ट्रिंग आहे नॉर्मल. या स्ट्रिंग मध्ये काय केलेलं आहे? डेटा स्टोअर करताना की कोलन व्हॅल्यू, की कोलन व्हॅल्यू, की कोलन व्हॅल्यू या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा स्टोअर करायला सुरुवात केली. ही की काय असणार आहे? की इज अ एव्हरी टाइम स्ट्रिंग टाइप अँड व्हॅल्यू इज अ एनी टाइप. स्ट्रिंग, इंटिजर, डेसिमल, फ्लोट, कॅरेक्टर, बुलियन, व्हॉट एव्हर टाइप. समजतोय? म्हणजे ह्याच्यानं काय व्हायला लागलं? तुमचा डेटा सेंड करायला तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळाली. आणि जो डेटा स्टोअर करता तुम्ही कॉमा करून, फर्स्ट डेटा कॉमा सेकंड डेटा, हा डेटा काय आहे? की कोलन व्हॅल्यू पेअरमध्ये. समजतोय? मग या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायला डॉटनेटने काय केलेलं आहे? जेसन क्लासची एक मेथड प्रोव्हाइड केलेली आहे, सिरियलाइज. हे काय करते? तुमच्या ऑब्जेक्टला ऑटोमॅटिक ह्या स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करते, की व्हॅल्यू पेअरमध्ये कॉमा कॉमा करत. समजलं? डिसिरियलाइज उलट करते, स्ट्रिंग टू युअर ऑब्जेक्ट कन्वर्ट करते. स्ट्रिंग म्हणजे कोणती? नॉर्मल स्ट्रिंग नाही, ही जेसन टाईपची स्ट्रिंग आहे. समजतंय? मग नेक्स्ट लेक्चरला आपण जेसन पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा, व्हॉट इज दॅट? डिसिरियलाइज, कन्वर्ट जेसन टू ऑब्जेक्ट टाईप. व्हॉट इज सिरियलाइज? कन्वर्ट ऑब्जेक्ट टू जेसन. ह्यासाठी काय केलेलं आहे? आपल्या डॉटनेट मध्ये दोन टेक्निक प्रोव्हाइड केलेले आहेत. एक न्यूटन जेसन नावाचा एक क्लास प्रोव्हाइड केलेला आहे, पॅकेज प्रोव्हाइड केलेलं आहे. हे पॅकेज काय करतं? तुम्हाला हे रेडीमेड सिरियलाइज डिसिरियलाइजचं लॉजिक प्रोव्हाइड करतं, मेथड प्रोव्हाइड करतं. सो तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही न्यूटन जेसन पॅकेज इम्पोर्ट केलं पाहिजे. सो गो टू सोल्युशन एक्सप्लोरर, गो टू रेफरन्सेस, मॅनेज न्यू गेट पॅकेजेस, सर्च न्यूटन जेसन अँड इम्पोर्ट इट. आता इथे मी ऑलरेडी न्यूटन जेसन ऍड केलेलं आहे, तरी आपण बघूया. इथं हे बघा, इन्स्टॉल मध्ये जर गेलो आपण, दिसतं का इथं? न्यूटन सॉफ्ट डॉट जेसन हा पॅकेज तुमच्या प्रोजेक्ट मध्ये इन्स्टॉल करावा लागेल. हा काय करतो? तिची सिरियलाइज मेथड आहे. सिरियलाइज मेथड डॉटनेटने लिहिलेली नाहीये, तर ह्या पॅकेजने लिहिलेली आहे. हा तुम्हाला जेसनच्या फॉर्मॅटमध्ये प्रॉपर तुमचं ऑब्जेक्ट कन्वर्ट करून द्यायची हेल्प करतो. आणि डिसिरियलाइज असेल कॉल केलेला, तर स्ट्रिंग मध्ये जो जेसन दिलेला आहे त्याला तुमच्या दिलेल्या ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून द्यायचं हा काम करतो कन्व्हर्जनसाठी. समजतोय? हा पॅकेज, हे पॅकेज इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला डेटा तर येऊन जाईल, पण तुमच्या रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून मिळणार नाही. ओके, सो हा इन्स्टॉल करून घ्यावा लागेल. हे समजलं? न्यूटन सॉफ्ट डॉट जेसन पॅकेज इन्स्टॉल केलं, देन गो हिअर. आता चेक करा, थोडं केअरफुली चेक करा. सगळ्यांना दिसतंय कोड? हा कर्ली ब्रॅकेट ओपन आहे, हा कर्ली ब्रॅकेट क्लोज आहे. जेसन तिथे स्टार्ट झालाय कर्ली ब्रॅकेट ब्रेसेस ओपनला, आणि खालच्या कर्ली ब्रेसेस क्लोजला क्लोज झाला. त्याच्या आतमध्ये हा इथून स्टार्ट आहे, इथं क्लोज आहे. त्यातला हा पहिला ऑब्जेक्ट आहे जेसन मधला. समजलं? त्या ऑब्जेक्टची की काय आहे? लोकेशन. आणि त्याची व्हॅल्यू काय बघा? ही व्हॅल्यू. समजतोय? सो याचं मिनिंग काय आहे? ह्या जेसन मध्ये पहिला एक क्लासचा ऑब्जेक्ट आहे, त्या क्लासचं नाव काय आहे? लोकेशन. त्याच्या आतमध्ये काही प्रॉपर्टीज स्टोअर केलेल्या आहेत आणि त्याच्या व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी काय आहे? नेम. दुसरी प्रॉपर्टी काय आहे? रिजन. तिसरी प्रॉपर्टी काय आहे? कंट्री. हे समजतंय? सो वी विल क्रिएट वन फर्स्ट. एक काम करू, आपण नवीन प्रोजेक्ट क्रिएट करू, तिथूनच पहिल्यापासून स्टेप तुम्हाला दाखवतो. आता हा जो न्यूटन सॉफ्ट जेसन आहे हा इन्स्टॉल करा पहिली एक गोष्ट, किंवा तुम्ही जो प्रोजेक्ट क्रिएट करता या प्रोजेक्टमध्ये ऑप्शन सिलेक्ट करा एपीआय अँड एमव्हीसी. ज्यावेळेस तुम्ही एपीआय सिलेक्ट करताल, ऑटोमॅटिक न्यूटन जेसन तुम्हाला रेडीमेड इन्स्टॉल करून मिळेल पॅकेज. जर फक्त एमव्हीसी घेतला तर न्यूटन जेसन तुम्हाला मॅन्युअली ऍड करावं लागेल. ओके, सो इथं आपण नवीन प्रोजेक्ट
कंझ्युम एपीआय जून जुलै असं किती 16 17 18 आहे का 18 4 25 एमटी घेतला आपला एमयूसी प्रोजेक्ट आहे म्हणून एमयूसी घेतला आणि त्यात आपल्याला एपीआय कंझ्युम करायचा आहे एपीआय चे रिलेटेड काही पॅकेजेस पाहिजेत न्यूटन जेसन टाईपचे म्हणून हा पण घेतला आणि क्रिएट केला नाहीतर मॅन्युअली तुम्हाला परत ऍड करावं लागेल आता ऑटोमॅटिक ह्या प्रोजेक्ट मध्ये न्यूटन जेसन तुम्हाला ऍड करून मिळेल ओके काय झालं तेजस शिकू दे बाकीच्यांना डिस्टर्ब नको करू तू पुढे बसायचं सगळ्यात यश कसा बघा पुढे येऊन झोपतंय शांत त्याला बोर आले की झोपतंय तसं तुम्ही पुढे बस तुला बोर आले तू पण झोप तुला बोर आले की तू आजूबाजूला फिरता मी ऑब्झर्व केलंय नाव सीयर रेफरन्सेस मध्ये जर गेलो आपण इथे आपला न्यूटन जेसन तुम्हाला दिसून जाईल बघा दिसतंय पुढे न्यूटन जेसन आहे का हा न्यूटन जेसन इथं आहे बघा पॅकेज ऍड करून मिळालाय नसेल तर तुम्हाला ऍड करावं लागेल नाव गो टू मॉडेल ऍड वन क्लास आता पहिला क्लास कुठला ऍड करावा लागेल ऑब्झर्व धिस कोड लोकेशन समजतोय हा लोकेशन नावाचा एक क्लास आपण ऍड केला आता आपण जेसन रीड करून आपल्या क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये टाकणार आहे त्यासाठी आपण हे रिव्हर्स इंजिनिअरिंग करतोय समजतोय लोकेशन नावाचा क्लास क्रिएट केला त्याच्यात प्रॉपर्टी बघा नेम आहे रिजन आहे कंट्री आहे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड बाकीची इन्फॉर्मेशन आहे आता आपल्याला बाकीच्यात इंटरेस्ट नाही आहे नेम आणि रिजन हे दोनच घेऊ आपण वाटलं तर कंट्री पण घेऊ सो या क्लासमध्ये एक प्रॉपर्टी टाकली स्ट्रिंग नेम नेम कसं आहे स्मॉल मध्ये ना स्पेलिंग थोडं प्रॉपर टाका नेक्स्ट प्रॉपर्टी स्ट्रिंग region next property country string country ओके एवढे तीनच प्रॉपर्टी घेऊ ज्या प्रॉपर्टी मॅच होतील त्यात व्हॅल्यू जातील ज्या प्रॉपर्टी मॅच होणार नाहीत त्या व्हॅल्यू कॉपी नाही होणार सिम्पली म्हणजे काय करेल तो या खालच्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार नाहीत सिम्पली ह्या व्हॅल्यू 3 फक्त मिळतील ओके सो आपला एक क्लास तयार झाला याच्या खाली मी आणखीन एक क्लास टाकतो कोणता क्लास आहे पुढचा बघा सांगा मला करेक्ट पुढच्या क्लासचं नाव काय झालं करेक्ट सो पब्लिक क्लास करंट आता हे क्लासचं नाव आहे या नावाला मला चॉईस नाहीये का बरं पण ज्याने कोणी एपीआय क्रिएट केलेला आहे त्यांनी ठरवलंय माझ्या त्यामधल्या आतल्या ऑब्जेक्टचं नाव काय आहे करंट आहे म्हणजे तो क्लास पण करंट असला पाहिजे कंपल्सरी नाव बदललं डेटा मला मिळणार नाही ओके सो त्यांचा रूल त्यांचा एपीआय आवडला नाही स्किप एपीआय सर्च अनदर एपीआय और राईट डाऊन युअर ओन एपीआय त्याला नाव तुम्हाला काय द्यायचं तुम्ही देऊ शकता सो त्याने नाव काय दिलंय करंट नाव दिलेलं आहे कीला ह्या की प्रमाणेच मला ऍक्सेस करावं लागेल आता ऑब्झर्व करा या कीच्या अंडर हा कर्ली ब्रेस ओपन झाला त्याच्या आतमध्ये प्रॉपर्टीज आहेत 1 2 3 4 5 त्याच्यामध्ये पण पुन्हा आणखीन एक ऑब्जेक्ट आहे दिसतोय सो ह्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाहीये आणि परत तो क्लोज होतोय या ठिकाणी म्हणजे करंट मध्ये काय काय आहेत एवढ्या प्रॉपर्टीज आहेत प्लस विंड एमपीएच विंडचं स्पीड किती असेल पुण्यामध्ये 6.5 असेल याप्रमाणे ह्युमिडिटी किती असेल 14 असेल ओके सो आता बाकीचे आपण हे एक टेम्परेचर घेऊ फॅरनहाइट मध्ये एक आहे आणि सेल्सिअस मध्ये एक दिलेलं आहे सो आपण हा वाला एक प्रॉपर्टी घेऊ टेम्परेचर इन सेल्सिअस सो प्रॉपर्टी स्ट्रिंग टेम्प अंडरस्कोर सी जनरली स्पेलिंग मिस्टेक होऊ नये म्हणून मी कॉपी करतो फॅरनहाइट नको एकच टेम्परेचर बास आपल्याला आणि ह्युमिडिटी घेऊ किती असेल ह्युमिडिटी मी काय करतो सगळ्यांना समजतंय
समजतं इथपर्यंत? येस ऋषी, पाऊस पडेल का? समजलं नाही तर क्लिअर सांगा, मी परत ती स्टेप रिपीट करेन, कन्फ्युज होऊ नका. हा असा क्लास का क्रिएट केला कोण सांगेल? कारण कॉमा केल्यानंतर बघा, हा कर्ली ब्रॅकेट इथं क्लोज झालाय, पहिला ऑब्जेक्ट क्लोज झाला तुमच्या जेसन मधला, दुसरा ऑब्जेक्ट सुरू झाला. त्या दुसऱ्या ऑब्जेक्टचं नाव काय आहे? सॉरी, हा इथं हा पहिला लोकेशन वाला ऑब्जेक्ट संपला. दुसऱ्या ऑब्जेक्टची नाव काय आहे? करंट. त्या ऑब्जेक्ट मध्ये काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीची लिस्ट आहे. ओके, म्हणून त्या प्रॉपर्टीचे नाव आपण ऍज इट इज दिले. आणि थोडं ऑब्झर्व करायचं, ह्यात डेटा स्टोअर होतोय, हा कुठल्या टाईपचा बघा? इंटिजर टाईपचा. ह्यात स्टोअर होतोय कुठल्या टाईपचा आहे? डबल टाईप. मग मला ह्या टेम्प अंडरस्कोर सी याचा डेटा टाईप काय घ्यावं लागेल? ह्युमिडिटीचं काय घ्यावं लागेल? इंटिजर. या तिघांचा नेम, रिजन आणि कंट्रीचा स्ट्रिंगच आहे. कशावरनं बघा बरं? पुणे डबल कोट मध्ये, महाराष्ट्र डबल कोट मध्ये, इंडिया डबल कोट मध्ये. म्हणजे काय झाला? एक वे आहे, याप्रमाणे तुम्ही डेटा टाईप गेस करू शकता. दुसरं काय आहे? डॉक्युमेंटेशन मला ओपन करावं लागेल. त्या डॉक्युमेंटेशन मध्ये जर गेलो आपण, वेअर इज दॅट डॉक्युमेंटेशन? स्क्रोल डाऊन. ओके, शो रिस्पॉन्स आहे इथं, वेदर एपीआय डॉक्युमेंटेशन. जर इथं आपण गेलो, आपण स्क्रोल डाऊन केला खाली, इथं तुम्हाला बघा सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तो एपीआय कसा वापरायचा, त्यातले व्हेरिएबल कोणते आहेत, काय आहेत हे बघा. लॅटिट्यूड डेसिमल टाईपचा आहे, लॉंगिट्यूड डेसिमल टाईपचा आहे. त्यानंतर कॅटेगरी आणि आणखी कुठे गेला? रिक्वेस्ट. हे बघा, तुमची स्टेटस कोड तुम्हाला जो मिळेल त्याचं मिनिंग काय आहे त्यांनी इथे सांगितलं आहे बघा. 401 मिळाला तर एपीआय की नॉट प्रोव्हाइडेड. म्हणजे तुम्हाला इथं पोस्टमन मध्ये हा जो नंबर मिळतोय ह्याच्यावरून त्याचं मिनिंग काय आहे हे पण त्यांनी सांगितलंय. मी लास्ट टाइम सांगितलं बघा, वी मस्ट प्रोव्हाइड वन डॉक्युमेंटेशन फॉर आवर एपीआय. कारण समोरच्याला वापरताना कळणार नाही ना, डेटा यायला लागलाय, कसा यायला लागलाय, काय यायला लागलाय, त्याला सांगावं लागेल आपल्याला. इथे मगाशी आपल्याला एक नंबर मिळाला बघा, किती मिळाला? 403. त्याचा मिनिंग हा आहे. समजलं? सेम नाव सी, टेम्प अंडरस्कोर सी. डेटा टाईप काय बघा? डेसिमल. त्यानंतर आणखीन इथे बाकीचे सगळे डेटा टाईपचे त्यांनी व्हेरिएबल, फील्ड आणि डेटा टाईप प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे याचं रिझन काय आहे? कारण तुम्हाला एक क्लास लिहावा लागेल इन युअर ओन लँग्वेज. सीपीपी असेल तर सीपीपीच्या लँग्वेज लिहावं लागेल, जावा असेल तर जावाच्या लँग्वेजमध्ये एक क्लास लिहावा लागेल, पायथॉन असेल तर पायथॉनच्या लँग्वेज लिहावं लागेल. आणि याच्या रिलेटेड मॅच होणारा डेटा टाईप तुम्हाला वापरावा लागेल. आणि आपल्याकडे जो फ्लोट असतो हा फ्लोट जनरली डेसिमल टाईपचा असतो. तुम्ही जर बघितला, वेअर इज अवर कोड, हा डबल आणि तुमचा डेसिमल मॅच होतो. त्यामुळे तुमच्या डबल मध्ये डेसिमल व्हॅल्यू येऊ शकते. दाखवला इथं डेसिमल, थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला, बघू आपण. कारण डेसिमल आणि डबल मॅच होतोय. किंवा जर समजा डाऊट असेल डेसिमल वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याला डेसिमल पण आहे अवेलेबल. इथपर्यंत कळालं? सेम वे बाकीच्या आपल्याला फील्डमध्ये इंटरेस्ट नाहीये, हे दोन फील्ड पाहिजेत. समजा तुम्हाला ह्यातला आयकॉन वापरायचा असेल किंवा हा कोड वापरायचा असेल, हा टेक्स्ट यूज करायचा असेल, परत तुम्हाला आणखीन एक क्लास क्रिएट करावा लागेल. कोणता? कंडिशन नावाचा. त्याच्यात त्या फील्ड ठेवावं लागतील प्रॉपर्टी, आणि ह्या क्लासचा एक प्रॉपर्टी तुमच्या या करंट मध्ये ठेवावं लागेल. समजलं? हे वाटलं एक काम करू, कंडिशन नावाचा आणखीन एक क्लास लिहावा लागेल, पब्लिक क्लास कंडिशन. आणि या कंडिशन मध्ये काय येईल? टेक्स्ट नावाची स्ट्रिंग प्रॉपर्टी. स्ट्रिंग टेक्स्ट. आणि हा कंडिशन कोणाच्या अंडर आहे बघा? करंटच्या अंडर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा करंटचा एक मेंबर आहे ना. मग मला काय करावं लागेल? करंट मध्ये एक प्रॉपर्टी क्रिएट करावं लागेल,
कंट्रोल झेड प्रॉपर्टी कुठल्या टाईपची, कंडिशन टाईपची, COND आपण एवढं शॉर्ट फॉर्म देऊ. समजतंय? मी हा असा का लिहिला प्रॉपर्टी, कोण सांगेल? कारण मी जर इथं आलो बघितला हा करंट नावाचा आपला सेकंड ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टनं आणखीन एक ऑब्जेक्ट होल्ड केलाय. कुठला ऑब्जेक्ट? कंडिशन टाईपचा. कारण कंडिशन पण एक क्लास असणार आहे. मग आपण काय केलं, एक कंडिशन नावाचा क्लास लिहिला आणि त्याची प्रॉपर्टी इथं क्रिएट केली सेटरगेटर वाली. समजलं? हा काय आहे, डायरेक्ट व्हॅल्यूज इथं व्हेरिएबलच आपला, टेम्परेचर C, टेम्परेचर F, पण हा डायरेक्ट की व्हॅल्यू नाहीये, तर हा ऑब्जेक्ट आहे. की आहे, त्या कीने एक ऑब्जेक्ट होल्ड केलाय. या कीनं काय होल्ड केलाय, डेसिमल टाईपची व्हॅल्यू होल्ड केली आहे. या कीनं काय स्टोअर केली आहे, एक नंबर टाईपची, इंटिजर टाईपची व्हॅल्यू होल्ड केली आहे. समजतोय? म्हणजे करंट मध्ये कंडिशन एक ऑब्जेक्ट आहे, हा. तर एक वेगळे क्लास पण आहे. ऑब्जेक्ट काय असतो, कोणाचा असतो ऑब्जेक्ट? क्लासचा असतो. बरोबर आहे ना? अंडो कोणाचा असतं? ऑब्जेक्ट कोणाचा असणार शेवटी? क्लास. मग मला काय लिहावं लागेल, क्लास लिहावं लागेल. मग त्याचा ऑब्जेक्ट मी घेऊ शकेन ना माझ्या क्लासच्या आतमध्ये ऍज अ मेंबर म्हणून. म्हणून मला ह्याचा एक क्लास लिहावा लागेल. समजलं? आता इथपर्यंत काय आलं? बाकीचे ह्या प्रॉपर्टीमध्ये मला इंटरेस्ट नाहीये, सोडून दिला. लागत असेल तर वापरा, नसेल तर स्किप करा. आता माझा हा पहिला क्लास लोकेशन तयार झाला, करंट क्लास तयार झाला. हा पण एक ऑब्जेक्ट होल्ड करतोय. बरोबर आहे? लोकेशन करंट पण ऑब्जेक्ट होल्ड करतोय. हे सगळे ऑब्जेक्ट कुठे आहेत, एका जेसन मध्ये आहेत. म्हणजे काय, थोडक्यात हा पण एक क्लास असणार आहे. म्हणून मी काय लिहिला, आणखीन एक क्लास लिहिला, पब्लिक क्लास माय वेदर इन्फो. त्या क्लासला तुम्ही नाव काही द्या, नो प्रॉब्लेम. कारण हे बघा, इथं जेसनला काही नाव दिलं का त्यांनी, कसं काय केलंय का, काय नाहीये. मला चॉईस आहे माझ्या क्लासचं मी नाव काय बदलीन. पण त्याच्यातल्या जो मेंबर आहे, जो ऑब्जेक्ट आहे, त्याची की आहे, त्या कीच नाव द्यावं लागेल मला त्या क्लासला. या बाहेरच्या क्लासला काही गरज नाही, तुम्ही काही पण नाव देऊ शकता. आणि ह्याच्यात काय बघा, ह्या जेसन मध्ये हे दोन ऑब्जेक्ट स्टोअर आहे, की आणि व्हॅल्यू. व्हॅल्यू वाला ऑब्जेक्ट आहे. मग मी काय करणार, याच्यामध्ये एक प्रॉपर्टी क्रिएट करणार. कोणत्या टाईपची? लोकेशन टाईपची. लोक 1 केला. सेकंड आणखीन एक प्रॉपर्टी क्रिएट केली, ती कुठल्या टाईपची? करंट टाईपची. करेक्ट. CURR1 केला. ओके, सेव्ह. इथपर्यंत काय सांगा ना, रिव्हर्स इंजिनिअरिंग कशी करायची. कारण आपल्याला रिअल टाइम एपीआय क्रिएट करायचा आहे. जो कोण डेव्हलप केलेला आहे त्याचा आपला काही कॉन्टॅक्ट नाहीये. त्याने आपल्याला सांगितलं नाही की हा क्लास कर, ते कर, कोड आपल्याला प्रोव्हाइड नाही केलेला. सो आपण रिझल्ट कसा येतोय तो बघून जेसन मधून कन्वर्ट करून घेणार आहे. ओके, इथं कोण डाऊट आहे का आणखीन? आता हा एपीआय कंझ्युम करायला आपल्याला सुरुवात करायची युजिंग आवर प्रिव्हियस लेक्चर. हा एपीआय कॉल कशाने केलाय बघा, कुठल्या मेथडने केलाय? सो गेट वाला आपल्याला कोड आठवतो सगळ्यांना, सिलेक्ट ऑल एम्प्लॉई, सिलेक्ट एम्प्लॉय बाय आयडी, सिलेक्ट एम्प्लॉय बाय नेम, आठवतोय? ते वाला लॉजिक इथं आपल्याला लिहायला सुरुवात करायची. सो गो टू युअर सोल्युशन एक्सप्लोरर, गो टू कंट्रोलर, ऍड कंट्रोलर. कंट्रोलर नाव तुम्ही काही पण द्या, काय असा रूल नाही की हाच ठेवा. नाव ऍड वन ऍक्शन मेथड. आता इथे मला एपीआय वाला कंट्रोलर लागेल का नॉन एपीआय वाला लागेल कंट्रोलर? नॉन एपीआय. का बरं? कंझ्युम करायला माझा क्रिएट करायचा एपीआय तर एपीआय वाला कंट्रोलर लागेल. त्यामुळे आपण नॉर्मल कंट्रोलर क्रिएट केलाय. देन राईट डाऊन युअर ऍक्शन मेथड, पब्लिक ऍक्शन रिझल्ट गेट वेदर. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला पॅरामीटर पास करावं लागेल. ह्याला सिटीचं की पास करू का पॅरामीटर मध्ये, यूआरएल मध्ये नाही. सो आपण काय केले, एक स्ट्रिंग की नावाने एक व्हेरिएबल क्रिएट केला आणि त्यात आपली की कॉपी केली. आपली की कुठे आहे, इथं आहे का, इथं आहे. ही वाली की आपली कॉपी केली आणि ह्या इथं स्ट्रिंग स्टोअर करून ठेवली. ओके, आणि आपण आणखीन एक व्हेरिएबल घेतला स्ट्रिंग सिटी, जे आपल्याला
पुणे पास करायचे. तुम्ही काय करणार, पहिले एक ऍक्शन मेथड लिहिणार, त्याचा व्ह्यू क्रिएट करणार, टेक्स्ट बॉक्स मध्ये युजरकडनं एंटर युअर सिटी म्हणणार आणि सबमिट करणार, आणि पोस्ट मेथडला पॅरामीटर मध्ये ती की सिटी पास करणार आणि मग इथं तुमच्या कोडमध्ये यूज करणार. आपण डायरेक्टलीच हार्ड कोडिंगने की वापरतोय फॉर अ टेस्टिंग पर्पज. ओके, नाव सांगा बरं, एपीआय गेटवाला कॉल करायला लॉजिक काय आहे? पहिलं कोणतं आहे? HTTP client equal to new HTTP client, then client dot base address equal to new URI. करेक्ट, पाठ व्हायला बरं आहे, चांगलं आहे, कारण हा कोड पाठच नाही होतो कोणाचा. नाव आता इथे URI पेस्ट करायचा आहे. यापैकी कोणता URI पेस्ट करणार मी? विदाउट की क्यू वाईज, म्हणजे हा वाला ॲज इट इज पेस्ट करणार. ओके, कॉपी केला, इथं आलो, पेस्ट केला. हे समजतंय? नाव व्हॅर रिस्पॉन्स इक्वल टू क्लायंट डॉट, कोणती मेथड कॉल करायची? गेट असिंक. याच्या आतमध्ये आता इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे जो तुमचा लास्टवाला ऍक्शन कंट्रोलर होता तो वाला. ब्लिंक होता का? जास्त वाला सांगा मला, चार्जिंग काढतो मी सगळ्या की ठेवल्या, या की बघा बरं कशा आहेत त्या. इथपर्यंत मी कॉपी केला, समजतोय? कॉपी अँड पेस्ट हिअर. हे बघा, हा जो शेवटचा आहे ना, आपण जो कंट्रोलरचं नाव होतं तेच नाव घेत होतो, आणि इथं मी हार्ड कोडिंगने की सेट केली आहे. या हार्ड कोडिंगच्या ऐवजी मी काय करणार, इथं ही की रिमूव्ह करणार, डबल कोड देणार, प्लस करणार आणि आपली की अशी सेट करणार. असं का बरं केलं मी? उद्या फ्युचरमध्ये माझी की बदलली, नवीन अकाउंट क्रिएट केलं, मी डायरेक्ट व्हेरिएबलचं की बदलणार, खाली कोडमध्ये मला चेंज करायची गरज नाही. ओके, हा व्हेरिएबल मी स्टॅटिकली एक क्लास लिहून ठेवणार, त्याच्यात स्टोअर करणार. चेंज माझ्या अख्ख्या प्रोजेक्टमध्ये चेंज करायची गरज पडली, त्या स्टॅटिक क्लासमध्ये चेंज केला, माझ्या प्रोजेक्टमध्ये इम्पॅक्ट नाही होणार. नाही तर हार्ड कोडिंगने की ठेवली तुम्ही आणि 10-15 हजार पेजेस क्रिएट झाले, कोणत्या पेजेस तुम्ही चेक करणार? प्रॉब्लेम होतो, समजतोय? त्यानंतर आपली जी व्हॅल्यू आहे पुणे, ही काढून मी काय करणे, तर इथं आपली सिटी पास करणे. हे समजलं? ही लाईन रिस्पॉन्सची. आतापर्यंत आपण नॉर्मल यूज करत होतो, आता मात्र ह्या थोडा असा वापरायचा, कारण इथं पॅरामीटर पास करतो आपण. सर्च एम्प्लॉय बाय नेम आपण एक कोड लिहिता बघा, त्यात आपण पास केली अशी व्हॅल्यू गेट असिंकला. आठवत आहे? आठवत नसेल तुम्हाला, मी कोड शेअर केलाय, तो एकदा रिवाइज करा बिफोर लर्निंग दिस कोड, प्रॅक्टिस करताना. ह्याच्या पुढची स्टेप काय आता सांगा. फर्स्ट रिस्पॉन्स डॉट वेट करावं लागेल. का बरं? असिंक्रोनस असल्यामुळं वेट करावं लागेल. तो जाऊन तिथं प्रोसेस करून माघारी येईल. मग आपल्याला इथं व्हॅर टेस्ट इक्वल टू रिस्पॉन्स डॉट रिझल्ट घ्यावा लागेल, आणि पहिला चेक करावं लागेल की हा टेस्टचा स्टेटस कोड काय आहे. इज सक्सेस स्टेटस कोड असेल तर मग आपण काय करणार, पुढची प्रोसेस करणार. पुढची प्रोसेस काय आहे? व्हॅर गिव्ह एनी व्हेरिएबल नेम. इथं मी काय करतो, टेम्प नाव देतो. आता आपल्याला कंटेंट फेच करून घ्यायचे ना. आता डेटा आला माझा, रिझल्ट हा जो आहे अख्खा जेसन आपल्याला मिळालेला आहे, तो आपल्याला आता फेच करायचा आहे. तो कसं करणार? टेस्ट डॉट कंट्रोल झेड, टेस्ट डॉट कंटेंट डॉट रीड असिंक. आता या रीड असिंक काय करतो, मला ऑब्जेक्ट देतोय डायरेक्टली. सेंड करताना पण मी ऑब्जेक्ट सेंड केला म्हणून मी रीड ॲज असिंक केला. आता रीड ॲज असिंक करायचं नाही, रीड ॲज अ स्ट्रिंग असिंक करायचं, कारण स्ट्रिंग मध्ये येतो कधी पण, म्हणून मी रीड ॲज अ करणार आणि मग याला रीड करून घेणार. समजलं? आता असिंक काय, परत मला काय करावं लागेल, टेम्प डॉट वेट करावं लागेल. असिंक वर्ड सापडेल, वेटला ठेवावं लागेल आपल्याला, त्याला प्रोसेस कम्प्लीट व्हायला. आता प्रोसेस कम्प्लीट झाली, आपल्याला रिझल्ट मिळून जाईल. आर इक्वल टू व्हेरी सेट करा, टेम्प डॉट रिझल्ट.
सी आपल्या आर मध्ये काय आहे, हा स्ट्रिंग आहे. पण हा स्ट्रिंग काय आहे, विच होल्डिंग युअर एंटायर जेसन. आता हे वापरू शकत नाही, त्यातनं एक एक रीड नाही करू शकत. मला तो कन्वर्ट करून घ्यावा लागेल माझ्या क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये. समजतोय? मग त्यासाठी आपण काय करणार, आपला क्लासचं नाव काय, ज्याच्यात मला डेटा पाहिजे, माय वेदर इन्फो. सो मी इथं काय केलं, माय वेदर इन्फो MOBJ इक्वल टू, आता डिसिरियलाइज आपल्याला यूज करायचं आहे. सो जेसन रिझल्ट डॉट सॉरी जेसन रिक्वेस्ट बिहेवियर डॉट, आय थिंक तो क्लास कोणता लक्षात नाही. हा जेसन कन्वर्ट, जेसन कन्वर्ट, हा बघा, हा जेसन कन्वर्ट कुठल्या पॅकेज मधून आलाय, न्यूटन जेसन मधून आलाय. सो जेसन कन्वर्ट डॉट डिसिरियलाइज ऑब्जेक्ट. हा डिसिरियलाइज ऑब्जेक्ट आपल्याला स्ट्रिंग ऍक्सेप्ट करेल. कोणती स्ट्रिंग, ही जी आपण रिझल्ट मध्ये घेतलेली आर, ही आर इथं पास करणार. हा मला कन्वर्ट कशात करायचा आहे, तर आपल्या माय वेदर इन्फो. कळालं? आता सगळा डेटा तो काय करेल, एका स्ट्रिंग मधला आपल्या माय वेदर इन्फोचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यात बरोबर तो त्या प्रॉपर्टीमध्ये कॉपी करायला सुरुवात करेल. आणि मग हा आपल्याला पुढं पास करता येईल. कुठं, आपल्या व्ह्यूला. मी काय करतो, इथं एक ब्रेक पॉईंट देऊन ठेवतो आणि याच्या खाली रिटर्न व्ह्यू करतो. आता व्ह्यू डिझाईन करून शो करायचं आपण आता करत नाही. आपल्याला माहित आहे हाऊ टू रिट्राइव्ह डेटा फ्रॉम ऑब्जेक्ट अँड हाऊ टू डिस्प्ले इट ऑन अ युअर व्ह्यू. तो पार्ट आपण स्किप करू. फक्त इथपर्यंत जर हा ऑब्जेक्ट मध्ये डेटा प्रॉपर आला, 90% आपलं काम संपलं. राहिला 10% डिस्प्ले करायचं. तो काय आपण रेडीमेड टेम्पलेटनं पण शो करू शकतो. बघूया आपण शो करून. नाव गो टू राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू. एक एम्प्टी व्ह्यू ऍड करून घ्या, कारण आपल्याला रन करताना काहीतरी प्रॉब्लेम यायला नको. ओके, नाव एक्झिक्यूट. आता स्टेप बाय स्टेप जेसन कडून आपल्याला डेटा येतो का बघू आपण. इथे गेट वेदर येते, गेट वेदर लावाच नाही करतो. ओके, इथे आला तो. F10 केला आपण, F10 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 तो आता रीड करायला लागलाय. वेटनं काय करेल, तो रीड करेल, टेस्ट मध्ये रिझल्ट येईल. सी सक्सेस कोड काय, ट्रू आहे, म्हणजे त्याने प्रॉपर डेटा आपल्याला सेंड केलाय. तो इथं आला, रीड स्ट्रिंग ॲज अ सिंक केला. वेट, आता टेक चेक करा. आर मध्ये काय आलाय, आपला अख्खा डेटा आलाय बघा. दिसतो इथं. नेम मध्ये पुणे आला, रिजन मध्ये महाराष्ट्र आला, कंट्री मध्ये इंडिया, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, सगळी इन्फॉर्मेशन इथं आली. आता याला आपल्याला जेसन मध्ये, जेसनचा ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो आपली ही पुढची लाईन आहे. त्याने काय केला, तो आपला ऑब्जेक्ट कन्वर्ट केला. चेक करा बरं, आपला MOBJ हो, दोन्हीकडे व्हॅल्यू आता नल आलेत. सो आपण काय करू, याला स्टॉप करून घेऊ. कुठे गेला, स्टॉप. आय थिंक आपण जो इथं क्रिएट केलेला आहे, हा जो आपला लोकेशन आहे, हा लोकेशनचं नाव लोकेशन ठेवू, करंटचं नाव करंट ठेवू, देन कंडिशनचं नाव कंडिशन ठेवू. स्पेलिंग बदलायला नको, स्पेलिंग बदलल्यामुळे बऱ्याच वेळा तसं होतं, इश्यू होतो. नाव अगेन गेट वेदर API एक्झिक्यूट.
F10 F10 तो आत आला, त्यानंतर रीड केला. सी मग अशी नल व्हॅल्यू होत्या, आता बघा बरं व्हॅल्यू नल आहेत का नाही, म्हणजे याच्यामध्ये ऑब्जेक्ट आलाय, डेटा आलाय. सो एक्सपांड दॅट करंट. बघा बरं ह्युमिडिटी 14 आली, टेम्परेचर 37.6 आला. आणि कंडिशन काय आहे, दिस इज अ ऑब्जेक्ट ऑफ अनदर क्लास. परत ह्या कंडिशनला आपण एक्सपांड केला. चेक करा, टेक्स्ट मध्ये सनी आला. आणि परत लोकेशन मध्ये आलो, कंट्री इंडिया, नेम पुणे, रिजन महाराष्ट्र. असे जेवढे सगळे फील्ड टाकले असते ना, सगळ्या व्हॅल्यू तिथं कॉपी झाल्या असत्या. फक्त रूल काय आहे, जे कीचे नेम वापरलेले आहेत त्या नेमच तुमची प्रॉपर्टी पाहिजे. नेम बदलला की तो मॅच नाही करणार. ओके, सो आता जर इथं आपण बघितलं, टेम्परेचर काय आहे करंट 37.6. इथे आलो आपण 37.6. समजतोय हाऊ टू कंझ्युम एपीआय. आता हा एपीआय आपला नाहीये, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तो वापरलाय. सेम वेने काय करतात डेव्हलपर लोक, रेल्वेचा एपीआय वापरतात, करन्सी कन्व्हर्जनचा एपीआय वापरतात. आता करन्सी कन्व्हर्जन करण्याचा जो काही रेट आहे तो वर्ल्ड वाईड बदलतो प्रत्येक वेळेस. तो मला करंट माहित नाही ना, मग डायरेक्ट आपण कॉल करणार, यूज करणार. सेम त्याप्रमाणे आपण एकदा ट्राय केला कुठला वाला, वर्ड टू नंबर टू वर्ड कन्व्हर्जनसाठी 1 2 3 4 1234 या वर्ड मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा होता. का तर आम्हाला तो लागायचा होता सॅलरी स्लिपवर जी काही सॅलरी अमाऊंट येते ती अमाऊंट वर्ड मध्ये आली पाहिजे कंपल्सरी. मग भलं मोठं लॉजिक घ्यावं लागलं असतं, त्याचा डेसिमल प्लेस कुठला आहे त्याच्या बेसवर आपण तो 1000 100 याप्रमाणे द्यावा लागतो. मग त्याच्याऐवजी कोणीतरी मार्केटमध्ये लिहून ठेवलेला आहे फ्री ऑफ कॉस्ट, तो आपण फक्त कॉल केला. समजतोय. So this is the benefit of a API, consume API in real time. बघितलं, जे आपण आतापर्यंत शिकलो त्याचा हा बेनिफिट इथे झाला. फक्त त्यामध्ये एकच सेक्शन साईड राहिली, जेसन काय प्रकार असतो तो कसा वापरायचा हे आपल्याला माहित नाही. थोडी आयडिया आली. डिसिरियलाइजला काय होतं, जेसन तो आपल्या ऑब्जेक्ट मध्ये कन्व्हर्जन होतं. मग आपल्या ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायला आपला क्लास जो लिहायचा आहे, क्लासचं नाव तुम्ही काही द्या, पण तुमच्या त्या क्लासचे प्रॉपर्टीचं नाव काय पाहिजे, जेसन मधल्या कीचं नाव पाहिजे. सी स्टॉप केला इथं आपण, गो टू लोकेशन. मी तर या नाव दिलं लोकेशन 1 और लोकेशन क्लास. करंटला नाव दिलं करंट क्लास, कंडिशनला नाव दिलं कंडिशन क्लास. सो इथं मी कंडिशन क्लास म्हटलं, इथं लोकेशन क्लास, करंट क्लास. नाव गो हिअर. आता आपल्याला माहिती आहे की तो इथे येतोय, मी इथं ब्रेक पॉईंट टाकला. चेक करू, क्लासचं नाव काही पण आहे पण प्रॉपर्टीचं नाव मात्र आपलं मॅच व्हायला लागलंय. बघू डेटा येतो का. F10 सी डेटा आला. परत करंट मध्ये बरोबर ह्युमिडिटी आली, टेम्परेचर आलं 38.2, मग अशी 36 होतं, तर 38 झालाय. ओके, सो कंडिशन सनी आहे, त्यानंतर प्रॉपर व्हॅल्यू आले. व्हॉट इट मीन्स, युअर प्रॉपर्टी नेम मस्ट मॅच. क्लासचं नाव तुम्ही काय देताय डझंट मॅटर, प्रॉपर्टीचं नाव मात्र त्याला मॅच झालं पाहिजे. आपण मगाशी उलट केलं, क्लासचं नाव मॅच केलं आणि प्रॉपर्टीचं नाव चुकीचं टाकलं होतं, त्यामुळे त्याने मॅच न करता डेटा स्किप करून टाकला सिम्पली. सो इथं जर आपण परत याला सेंड केला, सध्या ओल्ड टेम्परेचर दाखवतो 37, नाव 38.2. समजतोय हाऊ इट वर्क, हाऊ टू कंझ्युम एपीआय. आणखीन एक एपीआय बघायचा का स्टॉप करायचं. तर आपल्या मेसेजिंग कसलं मेसेजिंग, SMS ना येऊन जाईल. मी काय केलं बघा, मी चॅट जीपीटीकडे गेलो, चॅट जीपीटीला म्हणलं वेअर इज दॅट, टॉप 10 फ्री एपीआय म्हणून मी सर्च केला. त्याने मला एक 10 वेगवेगळे एपीआय फ्रीवाले दाखवते. त्यातला मी एक वेदरवाला घेतला आणि दुसरा एक घेतला ओपन लायब्ररीवाला, ओपन लायब्ररी एपीआय.
सॉरी ओपन लायब्ररी नाही, बुक्स होता हा बहुतेक, हा तोच ओपन लायब्ररी, राईट. जर तुम्ही बुकचं नाव दिलं, त्याचा ऑथर कोण आहे, काय आहे, किती एडिशन्स आहेत, त्या ऑथरनं किती, त्या नावावर किती बुक्स अवेलेबल आहेत, हे सगळी लिस्ट हा प्रोव्हाइड करतो, हा एपीआय. आणि हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. याला तुम्हाला एपीआयची कीची पण गरज नाही. डायरेक्ट या एपीआयला डायरेक्ट तुम्ही कन्झ्युम करू शकता. मग हा जर मी नेटवर सर असा हा कॉपी केला आणि सर्च केला, याला क्लोज करून टाकू मी. हे बघा, ओपन लायब्ररी एपीआय म्हणून आधी आहे. याच्यामध्ये तुम्ही जर इथं बुक सर्चला गेलात, त्याच्याकडे बघा, एवढे एपीआय इंडेक्स आहेत, वेगवेगळे एपीआय क्रिएट केलेले आहेत. माय बुक कोणता आहे, ऑथर कोणता आहे, सब्जेक्ट्स कुठला आहे. ऑथर्सला जर गेला तुम्ही, रिट्राइव्ह अँड ऑथर अँड देअर वर्क्स बाय ऑथर आयडेंटिफायर, म्हणजे मी ऑथरचा आयडेंटिफायर टाकला, जे काय असेल ते, मग त्या ऑथरची सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. बुक सर्च टाकला, बुकचं नाव दिलं, त्या बुकच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन मला मिळून जाईल. तो मी बुक सर्चला क्लिक केला, तर बुक सर्चची आपल्याला एपीआय इथे मिळून गेला. त्यांनी इथे सॅम्पल एक्झाम्पल दिले बघा, यातला मी पहिलावाला सिलेक्ट केला. आता इथे चेक करा, त्याने आपल्याला डायरेक्ट इथे रिझल्ट दिलेला आहे लॉर्ड ऑफ रिंगच्या एपीआयचा. जो बुक आहे लॉर्ड ऑफ रिंग, त्याचा कोण आहे, ऑथर कोण आहे, त्याचा की आहे, हा ऑथर नेम आहे, त्याची इन्फॉर्मेशन आहे ही सगळी. सो हा एपीआय पण इथून कॉपी केला आपल्या रूल प्रमाणे. आता तुम्ही जर ऑब्झर्व केला, इथे की आहे का, की द्यायची मला गरज नाही. हा ओपन टू ऑल आहे, कोणी पण या बुकचं नाव टाका, यूज करा, इन्फॉर्मेशन रिट्राइव्ह करा. गो टू पोस्टमन, पेस्ट, सेंड, इन्फॉर्मेशन इथं मिळून गेली. आता इथं हा प्लस न कॉन्टॅक्ट केलाय, मी काय केलं इथं लेट अस सी टाकलं, स्पेस देऊन चेक केला की माझा व्हॅल्यू स्ट्रिंग काम करते का. येस, इट वर्किंग. ऑथर की दिले इथं, इथं त्यांनी हे दिलंय नम फाउंड 189, स्टार्ट 0 आहे. त्यानंतर याचे बघा, याचा ऑथर कोण आहे, यशवंत कानेटकर. त्याचे एडिशन किती मिळाले झाले आतापर्यंत, 4 एडिशन झाले, 4थं एडिशन मार्केटमध्ये आहे. मे बी 4 असेल किंवा 5 असतील. त्यानंतर फर्स्ट पब्लिश काय कधी केलंय, 2002 ला केलेलं. ही बुकची सगळी इन्फॉर्मेशन आहे. आता इथं थोडा ट्विस्ट आलाय, काय आलाय, युअर जेसन इज अ होल्डिंग दॅट स्क्वेअर ब्रॅकेट. व्हेन वी यूज स्क्वेअर ब्रॅकेट इन सी शार्प, ॲरे. सो दिस इज अ ॲरे इन अ जेसन. हा काय करतो, ॲरे क्रिएट केलेला आहे आपल्या क्लासमध्ये. मग अशी जेसन मध्ये काय होती, की होती म्हणून काय केलं आपण, प्रॉपर्टीला नाव दिलं कीचं, आणि त्या कीनं व्हॅल्यू होल्ड केली असेल ऑब्जेक्ट, तर आपण क्लास लिहिता, बरोबर आहे. आता ह्या कीनं होल्ड काय केलंय, स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे मी हा जो क्लास लिहीन, ह्या क्लासचा जो प्रॉपर्टी बनवेन, ती प्रॉपर्टी कुठल्या टाईपची पाहिजे, ॲरे टाईपची पाहिजे. दॅट्स इट. मग ह्या ॲरे मध्ये परत काय असणार आहे, फर्स्ट की अँड देअर व्हॅल्यू, सेकंड की देअर व्हॅल्यू. आता हे परत पहिल्या प्रॉपर्टीमध्ये पण ॲरे, दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये पण ॲरे. असं का केलंय, काही वेळा एखाद्या बुकला मल्टिपल ऑथर असतात, मेन ऑथर, को ऑथर असतात, त्यामुळे त्यांनी ऑथर नेमला ॲरे बनवलेला आहे. म्हणजे इथं सध्या यांनी एकट्याने लिहिलेलं बुक आहे. काही ठिकाणी काही बुक्स हे मल्टिपल ऑथर लिहितात, दोघं तिघं मिळून बुक पब्लिश केलं जातं. त्यामुळे इथं ऑथर नेमची ॲरेची लिस्ट दिलेली आहे. आता मला सांगा बरं, ह्याचा मी क्लास कसा लिहू, आपण क्लास डिस्कस करू, तुम्ही ट्राय करा. मी करून ठेवलेलं आहे, पण स्टेप बाय स्टेप तुमच्याकडून आलं म्हणजे काय होईल, थोडं आणखी चांगलं व्यवस्थित कळेल आपल्याला. रेडीमेड दाखवलं की कळणार नाही. ओके, सो आपला जेसन स्टार्ट झाला. जेसन मध्ये पहिली प्रॉपर्टी व्हॅल्यू. ओके, सो माय क्लास माय बुक इन्फो, जो जेसन साठी आपण एक क्लास लिहिणार आहे. जो क्लास मी शेवटी लिहिला मगाशी, तो पहिला लिहिलाय. ओके, याच्यात पहिली प्रॉपर्टी काय आहे, पब्लिक स्ट्रिंग num found, सॉरी नॉट अ स्ट्रिंग, इट इज अ इंटिजर टाइप. आणि त्याच्या समोर कोण आहे, सेट गेट. कळतंय,
पुढची प्रॉपर्टी काय सांगा बरं मग, स्टार्ट आहे. सो पब्लिक स्टार्ट मग काय आहे, इंटिजर स्टार्ट, आणि हा सेट गेट. सेट गेट काय लिहित नाही मी, अजून करू आपण. सो याप्रमाणे आपण इथपर्यंत आलो. ओके, नाव ऑफसेट एक झाला. आता इथे सांगा बरं, इथे काय येईल, डॉक्स. डॉक्स काय आहे, ही ॲरे आहे आणि याच्या आतमध्ये पुढच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणून इथे आपण काय करणार, पब्लिक क्लास, क्लासचं नाव काय, डॉक्स द्या किंवा डॉक्स1 द्या, काही पण देऊ शकता. आणि ह्या डॉक्सचा आपण काय करू, हेच नाव घेऊ, डॉक्स1 राहते. प्रॉपर्टीचं नाव सेम लागेल ना, क्लासचं नाव सेमची गरज नाही आपल्याला. पब्लिक डॉक्स1 ऑफ डॉक्स सेट झालं. आता याच्यात काय होईल, वेगवेगळे एलिमेंट स्टोअर होतील. ते एलिमेंट कशात बघा, हा आपल्याला हाईड करता येतो का, डॉक्स मध्ये बघा, इथे स्क्वेअर ब्रॅकेट स्टार्ट आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेट, हा इथं क्लोज आहे, हा इथं क्लोज आहे, हा बरोबर आहे का, हा इथं ओपन ओपन क्लोज ओपन क्लोज, हा याचा इथं क्लोज, हा हा इथं ओपन झालाय, तो क्लोज झालाय बघा. कुठं, लेटेस्ट सी वरनं खूप बुक आहेत, भरपूर आहेत, 14 का 15 आहेत बुक, एकदम खाली आहे, खाली क्लोज होतो. ओके, त्यामुळे त्याचा क्लोजिंग एक मिनिट आपण स्किप टेम्पररी बाजूला ठेवू. ओपनिंग ब्रॅकेट या ॲरे याच्यामध्ये, कशात, ॲरेमध्ये हा पहिला सुरू झाला, त्याला ऑथर की नावाच्या त्याच्या आतमध्ये मेंबर आहे. ओके, हे बघा, हा दुसरा एलिमेंट सुरू झाला. तो पहिला एलिमेंट आहे हा क्लास. या क्लासमध्ये एक प्रॉपर्टी काय आली, ॲरे ऑफ ऑथर की, ॲरे ऑफ ऑथर नेम, देन दिस प्रॉपर्टी. समजतोय, म्हणजे आपल्याला आता एक क्लास द्यावा लागेल, कोणता, जो ऑब्जेक्ट होल्ड करतोय. सो आपल्या इथं आलो आपण, पब्लिक क्लास माय क्लास, आणि ह्या माय क्लासची मला इथं ॲरे बनवावा लागेल. पब्लिक माय क्लास ॲरे, आणि ह्या ॲरेचं नाव काय इथं आपण देणार, ओके, इथं नावाची गरज नाही, माय ओबीजे सेट गेट. आणि ह्या माय क्लासमध्ये काय येईल, आता इथं वेगवेगळे एलिमेंट येतील, ऑथर कीचा ॲरे येऊन जाईल. आता परत मला ऑथर की नावाचे क्लास द्यावा लागेल, त्याचा ॲरे क्रिएट करावा लागेल. ऑथर नेमचा पण क्लास द्यावा लागेल. आपण काय करूया, इथं कव्हर एडिशन की आम्हाला फक्त इथं घेऊ, याच्या आतमध्ये. हा जर स्ट्रिंग असेल, समजा ऑथर की वाला, अजून करू की तो स्ट्रिंग आहे, तर मग काय करावं लागेल आपल्याला, पब्लिक स्ट्रिंग ऑफ ऑथर की सेट गेट. त्यानंतर पुढचा पण ऑथर नेम स्ट्रिंगच आहे, सो पब्लिक स्ट्रिंग ऑफ ॲरे ऑथर नेम, याप्रमाणे. ओके, बाकीच्या फील्ड टेम्पररी स्किप करू. म्हणजे याचा ॲरे डॉक1 मध्ये, डॉक1चा ॲरे डॉक्स माय बुकमध्ये, दॅट्स इट. याप्रमाणे तुम्हाला तुमचा क्लास बनवावा लागेल. आणि मग जो आपण तुम्ही डिसिरियलाइज करता, तिथे मग तुम्हाला माय बुक इन्फोचा टाईप द्यावा लागेल. ऑटोमॅटिक तुमची जेसन इकडे कन्वर्ट होऊन जाईल. समजतोय,
हे बघा, एक मी क्लास दिलेला इथं माय बुक नावाचा. त्यामध्ये काय केलं, नम फाउंड एक्स्ट्रॅक्ट एक्झॅक्ट आणि डॉक्स नावाचा जो क्लास आहे तो क्लास इथे लिहिला आणि त्यामध्ये ऑथर नेम, त्याचा ॲरे, एडिशन काउंट घेतला. सिम्पली ज्यावेळेस तुम्ही इथं सर्च करता, सर्च तर बुकचं टायटल पास केलं, तुम्हाला ह्या बीके मध्ये सगळी इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करून मिळेल. आपण लेटेस्ट ठेवलं इथं, गो टू व्ह्यू, एक्झिक्यूट, F10 आत आला तो जेसन टेम मध्ये. बघा, आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळाली लेटेस्ट सीची. ओके, 189 फाउंड झाले. तर तुम्ही जर बीके बघितला, या बीके मध्ये 189 आहे. त्यानंतर नम फाउंड एक्झॅक्ट ट्रू आहे. आणि डॉक्स मध्ये तुम्ही जर बघितला, एवढे लेटेस्ट सीवरचे बुक्स त्याला सापडले. 99, 0 to 99 म्हणजे किती, 100 बुक त्याला सापडले वर्ल्ड वाईड लेटेस्ट सीचे. आणि त्याच्या प्रत्येक बुकची त्यांनी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, म्हणून त्याने ॲरे क्रिएट केलेला आहे. तो आपण जर इथं पहिल्यांदा आलो, पहिल्या ह्याच्यात ऑथर नेम, एडिशन काउंट 4, यशवंत कानेटकर. सेम त्याप्रमाणे आणखी इथं एकच एडिशन काउंट आहे, जुलीज कॉस्की. जुली सी कॉस्की नावाचा ऑथर आहे, त्याचं पण लेटेस्ट सी नावाचं बुक आहे, त्याचं एडिशन एकच आहे. सेम ह्याप्रमाणे आणखी कुठलं आहे का बघू, 2 ऑथरवालं. हे एक ऑथरवाले सगळे बुक आहेत. हा पण एक वालाच आहे, सगळे एकच आहेत. हे बघा, MSc या पॉस्टरल इन्स्टिट्यूट, त्याने पण एक बुक लिहिलेलं आहे लेटेस्ट सीओ नावाचं, त्याचं एडिशन एकच आहे. पण जो यशवंत कानेटकर आहे त्याच्या मात्र 4 एडिशन निघालेले आहेत. ओके, समजतोय हाऊ टू कंझ्युम एपीआय. आता याप्रमाणे काय होतं, एपीआयचा डेटा कसा येतो तसं त्याचा क्रिटिकलपणा थोडा वाढत जातो. पण एकदा का तुम्हाला तो पॅटर्न समजला एपीआय जेसनचा, काही प्रॉब्लेम येत नाही. कारण जेसनचं सिंटॅक्स ज्याला माहित असेल ना, त्याला डिसिरियलाइज करायला, रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला काय प्रॉब्लेम नाही होत. सो पहिला बेस काय माहित पाहिजे आपल्याला, जेसन, हाऊ टू राईट जेसन, हाऊ टू क्रिएट जेसन, हाऊ टू रीड जेसन. बस, मग हा कंझ्युम एपीआय करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. एवढा फोर्स आपण का करतोय एपीआय वर. मार्केटमध्ये सध्या डॉटेड डेव्हलपरला एपीआय आलंच पाहिजे, ऑप्शनच नाहीये. एस डॉटेड येत नाही, दे विल ऍक्सेप्ट. डेटाबेस कनेक्टिव्हिटी मधला ADO.NET मधला कनेक्टेड येतोय, डिस्कनेक्टेड येत नाही, डिस्कनेक्टेड येतोय, कनेक्टेड येत नाही, दे विल ऍक्सेप्ट. पण सध्या मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे एपीआय कंझ्युम करायचा आणि क्रिएट करायचा. बरेचशा प्रोजेक्टमध्ये क्लायंटला ह्यूज कोड देणं शक्य नाहीये. मग ते काय करतात, एपीआय क्रिएट करून त्यांना डायरेक्ट रिझल्ट प्रोव्हाइड करतात. आणि हा एपीआय क्रिएट करून तुम्ही रिझल्ट दिला, तो रिपोर्ट्समध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कंझ्युम करायला इझी होतो आणि रियुजेबिलिटीमध्ये तो कोड येतो. म्हणजे एपीआय राहतो ह्यांच्याकडेच, फक्त क्लायंटची मशीन काय करते, नेटला कनेक्ट करून एपीआय कॉल करते. मग त्यांना मॉडिफिकेशन करायला इझी पडतो तो पार्ट. जे क्लायंटच्या जे सॉफ्टवेअरमध्ये मॉडिफिकेशन करायचे आहेत त्याची मला गरज नाही पडणार. म्हणजे समजा क्लायंटचा रिक्वायरमेंट चेंज झाली, काहीतरी चेंज झाला कोडमध्ये, सिंटॅक्स पूर्ण परत चेंज करा, EXE क्रिएट करा, क्लायंटच्या मशीनवर इन्स्टॉल करा, गरज नाही. किंवा सर्व्हर डाऊन करून तुमचा कोड मॉडिफाय करा, गरज नाही. कारण MVC मध्ये काय होतं, तुम्हाला कंट्रोलरमध्ये मॉडिफिकेशन करावं लागतं. आणि तुम्ही ऑब्झर्व केला असाल, कंट्रोलर जर माझा प्रोजेक्ट रन केला मी, कंट्रोलरमध्ये मी चेंजेस नाही करू शकत. जे काही CRUD ऑपरेशन्स आहेत, मला कंपल्सरी सर्व्हर डाऊन करावा लागतो, मगच माझा कंट्रोलर मला मॉडिफिकेशन करायला परमिशन देतो. ते जर मी एपीआय कॉल करत असेल तर माझा सर्व्हर डाऊन करायची गरज नाही मला. मी फक्त काय करेन, एपीआय मध्ये चेंजेस करेन, सेव्ह करेन, ज्यावेळेस कंट्रोलर हिट करेल एपीआय रिझल्ट मिळून जाईल. पण
एपीआयचा यूज करताना मी काय करेन, एपीआयचा सर्व्हर डाऊन करून ठेवेन. जरी त्याने बाय मिस्टेकली एपीआय हिट केला त्याला मेसेज मिळून जाईल काहीतरी डेटा नॉट फाउंड ऑर व्हॉट एव्हर लॉजिकल मिस्टेक, पण सर्व्हर माझा ओरिजिनल डाऊन करायची गरज नाही मला. समजतो ना? त्यामुळे मार्केटमध्ये सध्या एपीआय कंपल्सरी विचारतात. आतापर्यंत आपण एपीआय शिकलोय फक्त 5%. 95% एपीआय शिकलेलो नाहीये. हे कधी शिकणार तुम्ही? यामध्ये पण सिक्युरिटीज आहेत, आणखीन भरपूर काही काही पार्ट आहेत. तेवढं शिकायला आपल्याला वेळ नाहीये. इफ यू आर इंटरेस्टेड इन एपीआय इन दॅट साइड करिअर, लर्न एपीआय डीपली. त्यामध्ये मग सिक्युरिटीज आणखीन भरपूर भरपूर पार्ट आहेत. नेटवर तुम्हाला व्हिडिओज मिळतील, स्टडी करा. पण फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय? सगळं झालं पाहिजे. झाडू पण आपल्याला मारता आला पाहिजे, पोछा मारता आला पाहिजे, भाजी बनवता आला पाहिजे आणि सर्व करता आला पाहिजे. ऑल इन वन. खायचं नाही, फक्त सर्व करायचं. तुम्ही कस्टमर नाही ना, तुमचं छोटं दुकान आहे, हॉटेल आहे, सगळंच करता आला पाहिजे. प्रिपरेशन पण आपल्याला करता आला पाहिजे, सर्व करता आला पाहिजे आणि गल्ल्यावर पण जाऊन बसता मला पाहिजे. पण तिथं गल्ल्याचा मालक वेगळा असणार आहे कंपनीचा. त्यामुळं एपीआय पण त्याचा पार्ट आहे. स्टोर प्रोसिजर शिकण्यामागचं आपलं रिझन तेच आहे. वाय वी लर्न स्टोर प्रोसिजर इन डिटेल? बिकॉज इन मार्केट मोस्ट ऑफ द टाइम दे आस्क यू स्टोर प्रोसिजर अँड व्ह्यू. व्ह्यू हा रिपोर्टसाठी वापरला जातो, वेगवेगळ्या फील्डमधून डेटा फेच करून एक कॉमन प्रोव्हाइड करायला. पण स्टोर प्रोसिजर हे क्रिटिकल ऑपरेशन करण्यासाठी यूज केलं जातं. एकाच वेळेस ऍट अ टाइम मला 3-4 टेबलवर काम करायचं आहे, डेटा रिट्राईव्ह करून लॉजिक एक्झिक्यूट करायचं आहे ऍट अ एसक्यूएल सर्व्हर साइड, वी नीड स्टोर प्रोसिजर. कारण क्रिटिकल क्वेरीज एक्झिक्यूट करायला टाइम खूप लागतो. इट इज अ व्हेरी ह्यूज टाइम कन्झ्युमिंग पार्ट. मग स्टोर प्रोसिजर प्री कंपाइल्ड असल्यामुळं सुरुवातीलाच तो टाइम खाईल, नंतर नंतर तो टाइम जास्त खाणार नाही, इझिली तुम्हाला डेटा रिट्राईव्ह करून देईल. ओके, हे समजलं? यात काय डाऊट आहे कोणाला? स्टॉप करायचं. तर ह्या ज्या 10 मी आता नेटवर सर्च करून काढले बघा, लिस्ट काढलेली आहे. फ्री एपीआय, ओपन लायब्ररी, आयपी पाय, गेट पब्लिक आयपी ऍड्रेस, न्यू एपीआय येईल ना. मेसेजिंग म्हणजे एसएमएस का? एसएमएस ना, फ्री एसएमएस एपीआय. बघूया, चॅट जीपीटी थोडं शहाणे सांगते व्यवस्थित जरा. हे बघा, ट्विल्वो. हे ट्विल्वो कामच नाही करत लवकर. खूप ट्राय करता मी. ट्विल्वो कोण ट्राय केलाय का? हो, काम केलंय का? तू कुठं तर अडकून बसतो माझ्या मध्येच. त्यांच्या सर्व्हरवरती टेक्स्ट मेसेज डेमो मेसेज पाठवत राहतो आपल्याला. तो एकच मेसेज डेमो पाठवत राहतो. कारण इथे चार्जेस आहेत ना. हे काय $15 भर म्हणतो तो. म्हणजे तो तुम्हाला आशा दाखवून देतो, हा एसएमएस चाललाय, आता $15 भरा आणि मग पुढचं वापरा. हे फास्ट टू एसएमएस आहे बघा.